आम्ही त्यांच्यासाठी नाही, आम्ही तुमच्यासाठी थांबलो या घरात. काय झालं? असं का बघायलाय तुम्ही? तुम्ही बोलला ते सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे साहेब. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी राहायला बरोबर आहे, पण दिशा नसलेल्या तुमच्या नात्याला तुम्ही कधी अंतर दिलं नाही. खरं का कुठं? ज्या माणसाला तुमच्याविषयी काही आस्था नव्हती, काही प्रेम नव्हतं त्यांच्या मनात, त्या माणसाच्या पायाशी तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं का नाही सांगा बरं? सांगा की. आमच्या वडिलांना तुम्हाला कधी एका क्षणासाठी सुद्धा आपलं मानलं नाही, कधी प्रेम केलं नाही, पण तरी तुम्ही आयुष्य घालवलं. मास्तरीणबाईंनी कधी का होईना आमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, कधीतरी केलं होतं का नाही? त्यामुळे या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात आम्ही मास्तरीणबाईंना विसरू शकत नाही. बघा आई साहेब, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं ना की मग काही झालं तरी आपण त्याला सोडू शकत नाही. किती तडफड होते, किती हाल होते आपल्या जीवाचं, आपण त्या माणसाला विसरू शकत नाही. आणि हो तुमचाच आदर्श आहे आमच्या समोर. तो कसा सोडणार आम्ही? विद्या, ती बिलं दे का तेवढी? ही बघा, हीच आहेत ना तुमची बिलं? हो काका, 2 महिन्यापासून तुम्ही पैसे नाही दिलेत. हो देतो, एक 2च दिवस द्या. 10 तारखेपासून तुम्ही हेच सांगताय, 2 दिवस 2 दिवस. काका जरा झालं तर माझ्याही पैशाचं बघा, काय मला जरा पैशाची गरज आहे. हो, मी तुमची अडचण समजू शकतो. फक्त 2 दिवस द्या मला, मी 2 दिवसात तुमचे पैसे देतो. नक्की द्याल ना? अरे नक्की, मी स्वतः आणून देईन तुमचे पैसे. ठीक आहे काका, चालेल. ठीक आहे, चल. बरं येऊ का काका? हो चला येतो. हा चल. काय अडचण आली हो ही? हे बघ, काही झालेलं नाहीये, तू नको काळजी करूस, मी करतो सगळं नीट. अक्षरा, तुझा पगार नाही झाला का ग या महिन्याचा? अगं तिला कशाला विचारतेस? मुलीचे पैसे नकोत मला. बाबा हो, मुलीचे पैसे वगैरे काय काय बोलताय तुम्ही? होईल होईल माझा पगार, थोडासा उशीर झालाय फक्त. होईल, 2-3 दिवसात होईल. अक्षरा, मुद्दाम केला असेल का ग भुवनेश्वरी मॅडमनी तुझी अडवणूक करण्यासाठी? नाही, असं नसेल, असं नसेल. मी बोलते सरांशी. रोज देणेकरी येतात दारात, चांगलं नाही वाटत आहे मला. तू नको काळजी करू साहेब, होईल होईल, काहीतरी मार्ग निघेल. अहो ऐका ना, तुम्ही एक काम करा, ह्या म्हणजे बांगड्या गहाण ठेवा ना, होईल काहीतरी आपलं, है ना? अगं आई, तू गहाण वगैरे टाकण्याच्या काय गोष्टी करतेस? होईल, काहीतरी होईल, मार्ग निघेल. अगं विद्या, हे बघ, दागिने नकोत, मी माझी FD मोडतो. बाबा ऐका ना माझं, प्लीज. आजचा दिवस थांबूया आपण, उद्या सकाळपर्यंत पगार होईल माझा. प्लीज काळजी नका करू. येते. अहो तुमच्या गोळ्या पण आणायच्या आहेत ना अक्षो? अगं नको, राहू दे. हे बघ, तिचा पगार नाही झालेला अजून, विनाकारण तिच्यावर कशाला भार टाकायचा आपण? मी माझी FD मोडतो, तिला नको त्रास देऊस काही. ए नंद्या, होय? हे बघ, हे पैसे चंचीला नेऊ. उलट माणूस, हे पैसे दे चंचीला. होय आणि हा, मी तुला चंचीला पैसे द्यायला लावलेत, हे कुणाला बी कळता कामा नये. होय. आणि हा, ही चिठ्ठी बी देतील. आणि तिला सांग, मला जे काही सांगायचंय का नाही ते समजा या चिठ्ठीत लिहिलंय मी. पण तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही ना? तू जादा बोलू नकस बर का. आणि हा, चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाचायचं बी नाहीस. होय. दुर्गे, दुर्गे, अगं थांब. काय ग, इथं काय करतेस? काय करतेस म्हणजे? नाही म्हणलं, सूर्य पश्चिमेला उगवला का काय? सूर्य कशापायी पश्चिमेला उगवल? नाही म्हणजे तू देवळात आलीस ना व, ते देवाला तुझं दर्शन होणार
का गाते मी कधी बी देवळात येत नाही म्हणजे तुला काय म्हणायचं देवावर माझी श्रद्धा नाही का? कवा येतेस ग देवळात? येते की म्या ताई बरोबर येते की म्या. येस. भुवी येते म्हणताना तिच्या बरोबर येतेस. एकटी कवा येतेस ग? ते म्हणजे ते ते म्हणजे हे बघ आत्ते, देवाची भक्ती का नाही मनापासून करायची असते आणि त्यासाठी रोज रोज देवळात आलंच पाहिजे असं काही नाही ग. देव का नाही मनात असला पाहिजे, कळतं तुला? ताई इकडे या तुम्ही बी या. ए दादा इकडे ये. ओ दादा या इकडे या. हा जमले का समजे? अगं आत्ते मी यासनी कशा काही बोलवलंयस? नाही म्हणलं प्रवचन देतेस ना व, तर समद्यानच सांग. मी एकटी का म्हणून सण करू? काय हसताय समजी जण? कामं नाहीत का तुम्हासनी? काय हो दादा कशा पाहिजे दात खेळी? जावा चला. अरे जावा म्हटलं की, कामं करा आपापली. ए तू आत्ते, तुला माझे पाय खेचायला लई मज्जा येते ना व? बरं राहिलं. आता मला सांग, का आली होतीस तू देवळात? ते ते म्हणजे हा मी विचारलं का बोबडी वळते ना व तुझी? काय हा ते म्या देवाकडे मागणं मागायल्या. कसलं मागणं? हेच का आपल्या घराचं भलं व्हावं म्हणून. असं होय. मग आपल्या घराचं भलं कशात आहे? मास्तरीन आपल्या घरला परत न येणार. दुर्गे, का आता का झोंबलं ग? हा मला बोलती तवा? अगं मी तुला बोलते, तू सुधरावी म्हणून.